उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। विक्रेते खरेदीदारांनी जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक केल्याचा ठपका, तर शासनाचं 21 कोटींचं नुकसान झाल्याचाही उल्लेख। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीचा जबाब नोंदवला। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोंदवण्यात आला जबाब। पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढा, मोठा उलगडा होईल। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये टाकावं लागेल, तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा पुनरुच्चार। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी। उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे शिंदेंच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा। राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत आधी बोलायला हवं होतं। दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत कधीच जाणार नाही। पवारांच्या भेटीनंतर वर्षा गायकवाडांचं सूचक विधान। मनसेमुळे मविया फुटल्याच्या चर्चांनाही उधाण। मनसे आणि उबाठामध्ये आजपासून जागा वाटपाची बोलणी सुरू होणार। मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती, तर काही जागांवर मनसे आग्रही भूमिका घेणार असल्याचंही समोर। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली। आता मंगळवारी सकाळी 11:30 वाजता होणार पुढील सुनावणी। नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये एका घरात बिबट्या शिरला। वन विभागाकडून बिबट्याचं थरारक रेस्क्यू। डार्ट मारून बिबट्याला केलं बेशुद्ध। पुण्याच्या रुबी हॉस्पिटल जवळ एका हॉटेलच्या बांधकामादरम्यान खांब कोसळला। 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता।